मंत्र्यांचे खासगी सचिव आणि ओएसडींवरून देवेंद्र फडणवीस यांनी फिक्सरांना मान्यता देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं। तर फिक्सर ओएसडींसाठी 13 नावं शिंदेंच्याच मंत्र्यांनी दिली होती असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे। पाहूया। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत। 13 शिंदेंचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। मंत्र्यांचे खासगी सचिव किंवा ओएसडी नेमताना फिक्सरांची नावं आली तर अशा नावांना मान्यता देणार नाही असा दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना भरला। त्यावरून संजय राऊतांना भलताच आनंद झाला। एकूण 16 मंत्र्यांनी फिक्सरांची नावं पाठवली, ज्यामध्ये 13 शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आणि 3 नावं देखील आपल्याकडे आहेत असा दावा राऊतांनी केलाय। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेंचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळे। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जे पीएचडी किंवा पीए किंवा पीएस यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीने ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। फिक्सर ओएसडींमध्ये 13 नावं शिंदेंच्या शिवसेनेची आणि 3 नावं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून पाठवण्यात आली। मात्र अजित पवारांना मर्यादा माहिती आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचं पालन करतात असं सांगून राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय। 13 शिंदेंचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात। अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत। त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या तीर्थस्थळं आहेत। काही लोकांनी इतकं पाप केलं आहे गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला। मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने तर फार बरं झालं असतं। आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते, मग त्यावेळेला आपण का नाही असं पुढाकार घेतला या बाबतीमध्ये की असे जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे कामं करतायत, फारच दलाल्या करतायत, अशा लोकांना घेऊ नका, हे आपण केलं नाही। आता बोलून काय उपयोग आहे? प्रशासनामध्ये पारदर्शकता असावी आणि स्वच्छ कारभार व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 0 टॉलरन्स या पद्धतीनं निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। मंत्री नाराज झाले तरी पर्वा नाही हे देखील फडणवीसांनी बोलून दाखवलंय। आता अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी गौप्यस्फोट केलाय। तत्कालीन रोजगार हमी योजनेच्या मंत्र्यांच्या एका ओएसडीनं आपल्याला 5 लाख रुपये मागितल्याचा दावाच मिटकरी यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेत रस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका पीए माझ्या संपर्कात आले। मला मागितलेले 5 लाख रुपये, 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या। 2-4 डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं। मंत्र्यांनी मागितलेले नाहीत, त्यांच्या ओएसडीचे जे खालचे हे असतात, काय म्हणतात त्याला, पीए किंवा पीएच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, दलाल म्हणा, चमचे म्हणा, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे। अमोल मिटकरींचा दावा गंभीर आहे। आता नेमक्या कोणत्या ओएसडीनं 1 ते 2 कोटीचं काम मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपये मागितले त्याचं नाव मात्र मिटकरी यांनी घेतलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।